रामकृष्ण हरी माऊली। आज कामिका एकादशी ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे। हा पवित्र दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे। 2026 मध्ये ही एकादशी 9 ऑगस्ट रोजी आली होती। या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो, आत्मशुद्धी मिळते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे। या एकादशीचं धार्मिक महत्त्व आहे। ब्रह्मदेवाने नारदांना या व्रताचे महत्त्व सांगितले। विष्णुपूजा केल्याने गंगा व काशी स्नानाचे पुण्य मिळते। विष्णूला तुळशीपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। रात्री तुपाचा दिवा लावल्याने पितरांना तृप्ती मिळते। पूजा विधी व नियम: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। विष्णू मूर्तीसमोर उपवास व पूजेचा संकल्प करावा। ओम नमो भगवते या मंत्राचा तपच्य करावा। दिवसभर सात्विक आहार घ्यावा व क्रोध टाळावा। या एकादशीचं महत्त्व: कामिका एकादशीचे महत्त्व: या धर्मग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत महत्त्वपूर्ण ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले। त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते। जो व्यक्ती या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते। जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा देवाचा निवेद लावतो त्याचे पितर स्वर्ग लोकात व अमृतपान करतात। पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना कामिका एकादशी निमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद।